हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र अभिवादन. साधको, आपण केनोपनिषद याचं अध्ययन करत आहोत आणि त्यातला शेवटचा आणि चौथा खंड आज आपण पाहणार आहोत. चौथ्या खंडामध्ये पहिल्या मंत्रामध्ये सांगतायत, सा ब्रह्मेति होवाच ब्रह्मणो वा एतद्विजये महिध्वजयनेती ततो तैव विजयंकार ब्रह्मेती. सा म्हणजे ती, ती कोण? भगवती, जी गेल्या खंडामध्ये शेवटी प्रकट झालेली ती. ह उवाच ब्रह्म इति, तिने स्पष्टपणे सांगितलं की तो यक्ष म्हणजे परब्रह्म परमात्मा आहेत. ब्राह्मणा हा वै एतद्विजये, या परमात्म्याचाच तो विजय आहे. परंतु महिद्विजयम इति ततः एव ह विजयंकारः, परंतु तुम्ही त्याला स्वतःचा महिमा असं मानू लागला आहात, स्वतःचाच विजय असं मानू लागलेले आहात. म्हणून ह निश्चयपूर्वक विदंचकार ब्रह्म इति, म्हणून त्याला प्रकट व्हावं लागलं, हे इंद्रानी भगवतीकडून जाणून घेतलं. या श्लोकाचा भावार्थ असा आहे की भगवती प्रकट झाल्यानंतर तिने इंद्राला सांगितलं की तू ज्या दिव्य यक्षाबद्दल बोलतो आहेस, ज्याला तू अंतर्धान होताना पाहिलेलं आहेस, तो परब्रह्म परमेश्वर आहे. तुम्ही दैत्यांवर विजय मिळवला आणि तुम्ही तो तुमचाच विजय असे समजलात, पण तुम्ही केवळ निमित्तमात्र होतात. तुम्हाला वास्तविक ही शक्ती परब्रह्म परमेश्वराने दिलेली होती, परंतु तुम्ही स्वतःच विजय मिळवल्याच्या थाटात वावरत होतात. तुम्ही भगवंताची कृपा विसरलात. तुम्ही स्वतःचा अभिमान धरलात आणि तुम्ही गर्व करू लागलात. म्हणून अग्नी आणि वायू या दोन देवांच्या गर्वाचं हरण, त्या दोघांचं, अग्निदेव आणि वायुदेव, गेल्या वेळा आपण ती कथा पाहिलेली आहे की गवताची काडीसुद्धा अग्नीला जाळता आली नाही आणि वायूला उचलता आली नाही. अशा रीतीने वायू आणि अग्नी यांचं गर्वहरण केलेलं आहे. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही स्वतःच्या शक्तीच्या गर्वाचा त्याग करा, कारण ती वास्तवतः तुमची शक्ती नाही, तुमचा तो महिमा नाही. हा सगळा महिमा त्या परब्रह्म परमेश्वराचा आहे. स्वप्नात सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा विचार करू नका की ब्रह्माच्या शक्तीशिवाय आपली कोणती वेगळी शक्ती आहे, असा विचार सुद्धा तुम्ही करू नका. हे ऐकल्यानंतर इंद्राने त्या यक्षाचं स्मरण केलेलं आहे. त्याला आपली चूक कळलेली आहे आणि तो जो यक्ष प्रकट झालेला होता तो परब्रह्म परमात्माच होता, ही त्याची खात्री झालेली आहे. मग पुढच्या श्लोकामध्ये गुरु सांगतात, पुढच्या मंत्रामध्ये, तस्माद्वा एते देवा अतितरा मिमान्यतात देवान यदग्निवायुर्स्तत्ते हेन उद्दिष्टम पस्पृतेश्च येनत प्रथमो विदांचकार ब्रह्मेती. काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सगळे गद्य स्वरूपातले मंत्र आहेत, त्यामुळे त्याला कोणतीही लय किंवा ताल नाही आहे, ते आहे तसेच वाचावे लागतात. तस्माद् वै, म्हणून, एते देवाहा यत अग्नी वायू इंद्र, हे तीनही देव जे इंद्र अग्नी आणि वायू आहेत ते इंद्राच्या नावाने प्रसिद्ध आहेत. अन्यान देवान अतितराम इव, दुसरे देव, चंद्रमा वगैरे दुसरे जे देव आहेत, कुबेर इत्यादी जे देव आहेत, ते अतिशय श्रेष्ठ आहेत, कारण ते सुद्धा आपापल्या जागी बलशाली आहेत. परंतु
अतितराम इव ही ते एनत नेदिष्ठम पस्पृशुः. परंतु चंद्रमा इत्यादी देवतांपेक्षा अग्नी वायू हे देव जास्त बलशाली आहेत, कारण त्यांना साक्षात परब्रह्म परमात्म्याने स्पर्श केला आहे. ते ही एनत प्रथमः, त्यांनीही सर्वप्रथम विदांचकार जाणून घेतले आहे की ब्रह्म इति हाच साक्षात परमेश्वर आहे. आता या देवतांमध्ये काही देवता जास्त बलशाली आहेत आणि काही अल्प बलशाली आहेत. अल्प म्हणजे त्या मानाने कमी असल्या बलशाली आहेत. उपनिषदामध्ये हे सांगण्याचं कारण असं आहे की प्रत्येक देवतामध्ये एक ठराविक प्रकारचं बल हे परब्रह्म परमात्म्याने दिलेलं आहे. अग्नीमध्ये भस्म करण्याचं बल दिलेलं आहे, वायूमध्ये वहन करण्याचं बल दिलेलं आहे, पृथ्वीमध्ये स्थिर राहण्याचं बल दिलेलं आहे, जलामध्ये भिजवण्याचं आणि पोषण करण्याचं बल दिलेलं आहे, आकाशामध्ये एक पोकळी निर्माण करण्याचं बल दिलेलं आहे. ज्या ठिकाणी पोकळीची आवश्यकता आहे, जसा आपला जाठराग्नी किंवा मूत्राशय, गर्भाशय, पिशवी स्वरूप ज्या ठिकाणी पॉकेट्स ज्याला आपण म्हणतो, तिथं निसर्गामध्ये निर्माण करण्याची आकाश तत्वाची जबाबदारी दिलेली आहे. अशी ही पंचमहाभूत स्वरूप ज्या देवता आहेत, पूर्वीच्या काळी आर्यावर्तामध्ये जेव्हा आर्य लोक पहिल्यांदा आले तेव्हा ते पंचमहाभूतांनाच देव मानत असत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांनाच देव मानलेला आहे. केवळ आपल्या भारतातच नव्हे तर ग्रीक संस्कृतीमध्ये सुद्धा यांना देवता मानलेला आहे. काही संस्कृतीमध्ये 3च महाभूत मानलेली आहेत. आता उपनिषदामध्ये या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा दिलेला आहे, सारांश असं सांगतात की सगळ्या देवतांमध्ये अग्नी, वायू आणि इंद्र यांना ब्रह्मदेवाचा परब्रह्म परमात्म्याचा स्पर्श झालेला आहे, त्यांचं दर्शन झालेलं आहे. या परब्रह्माला त्यांनी समजून घेतलेलं आहे. त्या परब्रह्माशी त्यांनी प्रत्यक्ष वार्तालाप केलेला आहे. म्हणजे इंद्राने केला नाही, पण त्यांनी नंतर परब्रह्माची माफी मागितलेली आहे, म्हणून त्यानेही वार्तालाप केलेला आहे. म्हणून सारांशरित्या आपल्याला असं म्हणता येईल की हे सगळे 3 देव हे भाग्यशाली आहेत. आणि या उदाहरणावरून गुरु शिष्याला सांगतात की तू अल्पशा ब्रह्मज्ञानामुळे आपल्याला फार काही ब्रह्मज्ञान आलं असं समजू नकोस, तुला अजून खूप शिकायचं आहे. म्हणून त्याच्यासाठी हे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये तस्माद्वा इंद्रोति अतिरभावन्यात देवान स हेन त्रिरष्टम पस्पर्श स हेनत प्रथमो विदांचकार ब्रह्मेती. तस्मात् वै इंद्रः, म्हणून इंद्राने अन्यान देवान इतर देवतांपेक्षा अतितराम इव तो श्रेष्ठ राजा बनला आहे. हि स एनत नेदिष्ठम, याचं कारण असं आहे की त्याने अत्यंत प्रिय आणि समीपस्थ अशा परमेश्वराला स्पर्श केला आहे. सही एनत, आणि त्यानेच या परमेश्वराला प्रथम हा विदांचकार ब्रह्म इति, त्यांनी सर्वप्रथम इतर देवतांच्याही अगोदर या परब्रह्म परमात्म्याच्या शक्तीला सगळ्यात अगोदर जाणलेलं आहे.
आता बघा हा श्लोक किंवा हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे. गुरु सांगतायत, अग्नी आणि वायूनी साक्षात परब्रह्माशी जो यक्षरूपामध्ये होतात त्याच्याशी वार्तालाप केलेला आहे, बोललेले आहेत, त्यांचा स्पर्श अनुभवलेला आहे, परब्रह्माचा स्पर्श अनुभवलेला आहे, त्याच्याशी बोललेले आहेत, त्याला पाहिलेलं आहे, त्याला जाणून घेतलेलं आहे, त्याची शक्ती जाणून घेतलेली आहे आणि म्हणून ते श्रेष्ठ आहे. त्यानंतर इंद्राने काय केलेलं आहे, भगवती उमा पार्वतीकडून परब्रह्म पुरुषोत्तम तत्वाचं ज्ञान करून घेतलेलं आहे. अग्नी आणि वायूनंतर इंद्राने साक्षात परब्रह्म पुरुषोत्तमाशी वार्तालाप केलेला आहे आणि त्याच्या तत्वाला तो समजून घेतलेला आहे. त्यांनी परब्रह्म परमात्म्याकडे आपल्याला गर्व झाल्याबद्दल माफी मागितलेली आहे आणि त्याच्या तत्वाला त्याने समजून घेतलेलं आहे. म्हणून इंद्र हा सर्व देवतांचा राजा झालेला आहे. बघा, म्हणजे इंद्रदेवतेला देवतांचा राजा बनवण्याचं कारण काय आहे की सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या देवदेवतांच्या आधी इंद्राने परब्रह्म तत्व भगवती पार्वतीकडून अगोदर समजून घेतलं. त्यानंतर साक्षात परब्रह्म तत्वाचा अनुभव घेतला, परब्रह्म पुरुषोत्तम तत्वाचं दर्शन घेतलं, त्याचा स्पर्श घेतला, त्याच्याशी वार्तालाप सुद्धा केला. म्हणजे याचा अर्थ असा होतो, परब्रह्म पुरुषोत्तमाशी जेवढं सानिध्य इंद्राला मिळालेलं आहे तेवढं सानिध्य इतर देवतांना मिळालेलं नाही. परब्रह्म पुरुषोत्तमाचं सानिध्य मिळाल्यामुळे इंद्राला एका वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. अत्युच्च कोटीचं हे सामर्थ्य केवळ आणि केवळ इंद्रालाच प्राप्त झालेलं आहे. म्हणून सगळ्या देवतांनी मिळून इंद्राला राज्यपद बहाल केलेलं आहे, त्याला राज्यावरती बसवलेलं आहे. कारण राजाची काही लक्षणं सांगितलेली आहेत. भागवतामध्ये तो 4थ्या स्कंदामध्ये भाग आलेला आहे. एखाद्या राजाकडं काय असायला पाहिजे, पहिल्यांदा वित्त म्हणजे खजिना त्याचा भरलेला पाहिजे. 2 कायदा आणि सुव्यवस्था पाहिजे. 3 सैन्य चांगलं पाहिजे. 4 मंत्रिमंडळ चांगलं पाहिजे. 5 आजूबाजूच्या देशाशी त्याचे संबंध चांगले पाहिजेत. आणि 6 प्रजा सुखी असली पाहिजे. ही 6 राजाची लक्षणं सांगितलेली आहेत. मग हे सगळं कधी होईल, जर राजा सामर्थ्यवान असेल तर हे सगळं होऊ शकतं. इंद्राला ते सामर्थ्य परब्रह्म पुरुषोत्तमाकडून मिळालेलं आहे. सगळ्या देवदेवतांना खात्री झालेली आहे की इंद्र आता सामर्थ्यवान झालेला आहे, सगळ्यात सामर्थ्यवान झालेला आहे सगळ्या देवतांमध्ये, म्हणून तोच राजा होण्यासाठी योग्य आहे. म्हणून इंद्राला देवतांचं राज्यपद मिळालेलं आहे असं गुरु त्या शिष्याला सांगत आहेत. पुढं सांगतात, तस्यैष आदेशो यदेतद विद्युतो यद्युद्यता इतिन्यम निषेयत्याधी इत्यादी एदी दैवतम. पुढच्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की हे शिष्या, तस्य एषः आदेशः, त्या ब्रह्माचा सांकेतिक उपदेश आहे. काय आहे, यत् की एतत् विद्युतः, जो हा बिजलीचा विद्युत चमकल्यासारखी आहे त्याप्रमाणे नमिषत
डोळ्यांचं एक वेळ झापणे आणि उघडणे म्हणजे निमिष ज्याला आपण म्हणतो ते एकदा उघड झाप करणे, त्याप्रमाणे अधिदैविक उपदेश आहे. अधिदैवतम. आता याचा अर्थ काय होतो? एकदम आपल्याला हा अर्थ समजत नाही. ह्याचा अर्थ काय होतो? जेव्हा साधकाच्या हृदयामध्ये ब्रह्माबद्दल अभिलाषा निर्माण होते, ब्रह्म कसा आहे, भगवंत कसा आहे याच्याबद्दलची उत्कंठा निर्माण होते, ती उत्कंठा उत्कट बनते, तेव्हा सुरुवातीला काय होतं? एक निमिषभर भगवंत त्याला दर्शन दिल्याप्रमाणे देतो. जशी वीज आकाशात चमकून जाते तशी त्याच्या डोळ्यामध्ये निमिषमात्र म्हणजे एकदाच दोन्ही डोळ्यांची उघडझाप होईपर्यंत त्याला परब्रह्म स्वरूपाचं दर्शन मिळाल्यासारखं वाटतं आणि पुन्हा ते लुप्त होतं. जसं इंद्राला यक्षरूपातल्या परब्रह्म पुरुषोत्तमाचं दर्शन झालं आणि तो लगेच अंतर्धान झाला. देवर्षी नारदांना सुद्धा एकदा क्षणभराकरता भगवंतानी दर्शन देऊन ते अंतर्धान पाहिले होते, झाले होते. आणि मग जेव्हा साधकाच्या हृदयामध्ये ते प्रविष्ट करतात तेव्हा साधकाला आत्मानंदाचा अनुभव येतो. अगोदर नुसतीच झलक दाखवली जाते आणि मग ते साधकाच्या हृदयामध्ये प्रविष्ट होतात आणि मग साधकाला त्याचा अनुभव येतो आणि त्याला अत्यानंद होतो. तोच आत्माराम, त्यालाच आपण आत्माराम असं म्हणायचं. तोच आत्मानंद, तोच परमानंद. साधकाने अनेक वर्षाची साधना केल्यानंतर पहिल्यांदा बिजलीप्रमाणे एकदाच तो भगवंत त्याच्यासमोर चमकून जातो. तो चमकून गेलेलं पाहिल्यानंतर साधकाला त्याच्याबद्दल जास्त उत्कंठा निर्माण होते. साधक आणखीन साधना करायला लागतो, त्याची उत्कंठा शिगेला पोचते आणि मग हा बिजलीनी चमकून जाणारा जो परमेश्वर आहे तो त्या साधकाच्या हृदयामध्ये प्रविष्ट होतो आणि मग त्याला आत्मानंदाचा किंवा आत्माराम प्रविष्ट झाल्याचा अनुभव येतो आणि मग त्याला शांती मिळते. आणि ही सगळी शांती जी आहे ही अधिदैविक उदाहरणाने समजली जाते. अधिदैविक म्हणजे काय? की देवाच्या अधिष्ठानामुळं मिळणारा अनुभव, येणारा अनुभव, मग तो अधिदैविक ताप असो किंवा अधिदैविक कृपा असो. अशा रीतीने आत्मानंदाचं वर्णन शिष्याला गुरु सांगत आहेत. पुढच्या मंत्रात सांगतात, अथाध्यात्मं यदेत अश्रिव च मनोनने चैतदुपस्मरत्यक्ष इक्षीणं संकल्पः. आता अध्यात्मं यत मनः, एक आध्यात्मिक उदाहरण मी तुला देतो. एतद् गच्छन्ति इव, हा जो ब्रह्म आहे त्याच्या जवळ गेल्याप्रमाणे आपल्याला प्रचिती येते. च एतत् अभीक्षणम उपस्मरती, या ब्रह्माला निरंतर अतिशय प्रेमपूर्वक स्मरण करणे आहे. अनेन संकल्पः च, या मनाद्वारे
परब्रह्म परमेश्वराच्या साक्षात्काराची उत्कट अभिलाषा होते. जेव्हा साधक भगवंतापर्यंत पोहोचलेला आहे असं त्याला वाटतं, तेव्हा त्याला भगवंताला भेटण्याची किंवा भगवंताचं साक्षात दर्शन घेण्याची, ती अनुभूती मिळण्याची उत्सुकता लागते. आणि तो निर्गुण किंवा सगुण रूपात भेटला तरी त्याला आनंद होतो. भगवंताच्या बद्दल त्याचं उत्कट प्रेम निर्माण होतं. तो एक क्षणभर सुद्धा त्याची विस्मृती सहन करू शकत नाही. तो अतिशय व्याकुळ होतो. तद्विस्मरणे परमव्याकुलता. नारद भक्तिसूत्रात नारद म्हणतात की भगवंताचं विस्मरण झाल्यानंतर जो अत्यंत व्याकुळ होतो तो खरा साधक. म्हणून नारद सारखं नारायण 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 म्हणत असतात. भगवंताचं विस्मरण एक सेकंद जरी झालं तो अस्वस्थ झाला पाहिजे तो साधक. जो नित्य निरंतर प्रेमपूर्वक भगवंताचं स्मरण करतो तेव्हा त्याला भगवंताबद्दलची अभिलाषा निर्माण होते. ही गोष्ट आध्यात्मिक दृष्टीने समजावून सांगण्यात आलेली आहे. आध्यात्मिक म्हणजे काय की आपलं देह आणि मन यांचा आत्मकेंद्रित होऊन विचार करणं म्हणजे अध्यात्म आहे. स्वतःच्या आत पाहणे. अधि हा उपसर्ग आहे. संस्कृतमध्ये जे 22 उपसर्ग सांगितले आहेत त्यातला अधि म्हणजे ज्याला प्राधान्य द्यायचं असतं तेव्हा अधि हा उपसर्ग लावला जातो. आत्म. पहिल्यांदा स्वतःकडे बघा, स्वतःच्या हृदयामध्ये बघा, तुम्हाला भगवंताबद्दल कितपत अभिलाषा निर्माण झालेली आहे. आणि उत्कट अभिलाषा निर्माण होण्याची अवस्था जेव्हा तुमच्यामध्ये येते तेव्हा ती आध्यात्मिक अभिलाषा आहे असं गुरु सांगतात. त्यानंतर 6व्या मंत्रामध्ये सांगतात तद्वनम नाम त्वद्यमित्योपस्थितव्यम सय एतदेव वेदाभि सर्वाणि भूतानि संवांछन्ति. तद्वनम नाम हा परब्रह्म परमात्मा तद्वन नामाने प्रसिद्ध आहे. तद्वन म्हणजे काय? आनंदघन परमात्मा प्राणिमात्राची अभिलाषेचा विषय असणे आणि सगळ्यांना प्रिय असणे याला तद्वनम असं म्हटलेलं आहे. या भावाने उपासितव्यम उपासना केली पाहिजे. स यहा एतत् एवं जो साधक या ब्रह्माला याप्रमाणे वेद जाणून घेतो एनम त्याची निस्संदेहपणे सर्वाणि भूतानि अभिसंवांछति. निस्संदेह संपूर्ण प्राणिमात्रांच्या वतीने हृदयामध्ये त्याला बसविण्याचा प्रयत्न करतो, इच्छा करतो, तो साधक होय. या श्लोकामध्ये सांगतायत हा आनंदघन परमात्मा परमेश्वर सगळ्यांना अत्यंत प्रिय आहे. तो प्रियच आहे. उद्या समजा तुमच्यासमोर देव साक्षात येऊन उभा राहिला तर तुम्हाला प्रिय वाटेल का अप्रिय वाटेल? प्रिय वाटेल. नको तो माणूस समोर उभारून राहिला तर तो अप्रिय आहे, बाबा कशाला जा म्हणतो. परंतु साक्षात जर तो भगवंत तुमच्यासमोर उभा राहिला तर ते तुम्हाला प्रियच वाटणार आहे. म्हणून तो अत्यंत प्रिय आहे. मनुष्य त्याचा शोध घेत असतो. भगवंत हा नित्य अचल आहे. म्हणजे एकदा तुमच्या हृदयामध्ये ठाण मांडून बसला तर तो तिथून तो हलत नाही. ह्या पराकोटीची साधना केल्यानंतर हे फळ मिळतं.
तो अमल आहे, म्हणजे निर्मळ आहे, ज्याच्यामध्ये मल नाही असा. अनंत आहे, इन्फिनिट, त्याला आदी नाही आणि अंत नाही. आणि तो परम आनंद स्वरूप देणारा आहे. तो आपल्या हृदयात बसला म्हणजे आपण त्याचं नित्य चिंतनच करतो, त्याचा ध्यास घेतो. आणि यालाच साक्षात्कार असं म्हटलं जातं. साक्षात्कार म्हणजे काय? साक्षात भगवंत तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये वास्तव्य करत असतो. तुम्हाला भगवंताशिवाय काही सुचत नाही. भगवंताशिवाय एक सेकंद तुम्ही व्याकुळ राहता. भगवंताचं विस्मरण झालं, त्याला साक्षात्कार असं म्हटलेलं आहे. पुढं सांगतायत, उपनिषदं भो ब्रूहित्युत्ता स उपनिषद ब्राह्मी वाव त उपनिषदं ब्रुमेती. आता या मंत्रामध्ये शिष्य विचारतो, हे गुरुदेव, उपनिषदम ब्रह्मासंबंधी रहस्यमयी विद्या याचा उपदेश करा. इति ते उपनिषद. या प्रकारची शिष्याची प्रार्थना ऐकून गुरु म्हणतात, तुला रहस्यमयी ब्रह्मविद्या थोडी मी सांगितलेली आहे. ते वाव ब्राह्मीण, ते निश्चितच ब्रह्मविषयक आहे. उपनिषदम रहस्यमयी विद्या अब्रुम, मी सांगून झालेलं आहे. आता तुला आणखीन काय सांगायचं आहे, किंवा तुला आणखीन काय आवश्यक पाहिजे? शिष्याने पुन्हा एकदा ब्रह्मविद्या सांगण्याची प्रार्थना केलेली आहे. हे गुरु, तुम्ही मला ब्रह्मविद्येचा उपदेश पुन्हा करा असं सांगितलेलं आहे, म्हणजे आणखी करा असं सांगितलेलं आहे. कारण शिष्याचं समाधान झालेलं नाही आहे. आणखीन ब्रह्मविद्येमध्ये काय असेल तर सांगा असं शिष्य म्हणतोय. तेव्हा त्याला गुरु म्हणतात, अरे तुला मी ऑलरेडी आता ब्रह्मविद्येबद्दल एवढं सांगितलेलं आहे, उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. परब्रह्म पुरुषोत्तमाचं रहस्य सांगितलेलं आहे. तो हृदयात कसा प्रविष्ट होतो ते सांगितलेलं आहे. आत्मानंद परमानंद म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. तुला आता आणखीन काय उपदेश करू? पुढे ते म्हणतायत, तस्यै तपोद महाकर्मेती प्रतिष्ठा वेदाः सर्वांगानि सत्यमायतनम. तस्यै, या रहस्यमयी विद्येचं, तपः दमः कर्म इति प्रतिष्ठा. तपस्या, इंद्रियांचं नियंत्रण, कर्तव्यपालन हे 3 आधार आहेत. वेदाः सर्वांगानी, विद्याचे संपूर्ण अंग हे वेदाच्या अंगप्रत्यंगाचं वर्णन आहे. सत्यम आयतनम, सत्यस्वरूप परमेश्वर त्याचं अधिष्ठान आहे. याचा अर्थ काय होतो? नुसती ब्रह्मविद्या घेऊन उपयोग नाही. त्याबरोबर मनुष्याने स्वतः तप केलं पाहिजे, इंद्रियांचं नियमन केलं पाहिजे, कंट्रोल केली पाहिजेत, आणि स्वतःचं कर्तव्य कर्म करायला पाहिजे. परंतु जो नुसतं ब्रह्मविद्या ऐकू इच्छितो आणि आपलं साधन, आपली संपत्ती, त्याची वृद्धी कशी होईल याचा विचार करतो, तो ब्रह्मविद्या मिळवू शकत नाही. ब्रह्मविद्या जाणण्याचे 3 स्तंभ तप, दम आणि कर्म हे आहेत. वेदामधली जी ब्रह्मविद्या आहे त्याचा सांगोपांग विचार करणारं शास्त्र म्हणजे उपनिषद आहे. वेदांमधली जी गूढ विद्या आहे ती जास्त सविस्तरपणाने मांडण्याचा प्रयत्न म्हणा किंवा एक प्रयोग जो झालेला आहे तो उपनिषदात झालेला आहे. वेदामध्ये गूढविद्या एवढी डिटेल सांगण्यात आलेली नाही जेवढी उपनिषदेने त्याची व्याख्या, वर्णन, व्यवस्थित वर्गीकरण करून केलेलं आहे.
म्हणून त्यांना वेदांग असं म्हटलेलं आहे, वेदांत असं म्हटलेलं आहे. शेवटच्या श्लोकात पुन्हा गुरु सांगतायत, यो वा एतामेव वेदापहत पाप्मानन्ते स्वर्गे लोके ज्येये प्रतितिष्ठति प्रतितिष्ठति. यह एताम वै एवं, कोणीही ही प्रसिद्ध ब्रह्मविद्या पूर्णपणे वेद जाणून घेऊन पापमानाम समस्त पापसमूहाला अपहत्य नष्ट करून अनंते जेये अविनाशी असा असीम सर्वश्रेष्ठ परमात्म्याजवळ जातो, परमधामाला जातो. तो तिथंच प्रतिष्ठित होतो आणि कायमचा प्रतिष्ठित होतो. प्रतिष्ठती प्रतिष्ठती हे 2 वेळा का म्हटलेलं आहे? तेथेच जातो हा पहिल्या प्रतिष्ठितीचा अर्थ, आणि दुसऱ्या प्रतिष्ठेचा अर्थ काय? तेथे जातो आणि तेथेच स्थिर होतो. जातो आणि जातोच असं ज्याला आपण म्हणतो ते. आता या शेवटच्या श्लोकात गुरु सांगतायत, वर मी तुला ज्याप्रमाणे ब्रह्मविद्येचं रहस्य सांगितलेलं आहे, साक्षात्कार कसा करून घ्यायचा हे सांगितलेलं आहे, शुभाशुभ कर्मांचा नाश कसा करायचा ते सांगितलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर तप, कर्म आणि इंद्रिय दमन हे सगळं केल्यानंतर तो साधक निश्चितपणाने परमेश्वराच्या परमधामामध्ये जातो आणि तेथेच राहतो. याप्रमाणे केनोपनिषद या दुसऱ्या उपनिषदातला 4था खंड समाप्त झालेला आहे आणि याबरोबरच केनोपनिषद ही समाप्त झालेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपण कठोपनिषद हे पाहणार आहे. आपण जरूर मला काही सूचना करू शकता किंवा उपनिषद अध्ययनाबद्दल अभिप्राय कळवू शकता. धन्यवाद.